नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. अर्णव हा रूममध्ये ईश्वरी करत येतो आणि ईश्वरी लॅपटॉप उघडून बसलेली असते सर्च करण्यासाठी शिर्के फॅमिलीबाबत जे काही जुन्या घटना घडल्या होत्या त्या. आणि तो आल्यानंतर ती त्याला होकारही देत नाही. मग तो तिला म्हणतो कुठे आहेस, तर ते अलगद तो फोनवर बोलत असताना पाठीमागून येते आणि लॅपटॉप जागेवर ठेवून त्याच्याशी बोलू लागते. तर तो सांगू लागतो, मला एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची. आज मी जिजूंचा एक प्लॅन फेल केला. जिजूंनी ताईचे दागिने मंदिरात नेऊन तिथे चोरांच्या हातून चोरून घेतले आणि स्वतःकडे ठेवलेले होते. ते मला त्यांच्या खिशामध्ये थोडेसे दिसले. मग मी त्यांच्या खिशात हात घालून ते बाहेर काढले आणि ताईला ते सगळे दागिने पुन्हा एकदा परत मिळाले. आणि राकेशला त्याच्या प्लॅनमध्ये चांगलंच तोंडावर आपटलेलं आहे असंही तो सांगतो. तितक्यातच ईश्वरीच्या हातातला फोटो हा जमिनीवर खाली पडतो आणि इकडे अर्णव बोलण्याच्या धुंदीत असताना त्याचं खाली लक्ष जातं की काय पडलं आहे. तर तो म्हणतो हे काय आहे, तर ईश्वरी म्हणते फोटो आहे. पण कुणाचा, तर ईश्वरी म्हणते नाही कुणाचा नाही. मग तो म्हणतो मी हा फोटो पाहिल्याशिवाय राहणारच नाही. ती हातातनं फोटो खेचते, नाही मी तुम्हाला दाखवणार नाही. तो म्हणतो नक्कीच तुझ्या लहानपणीचा चित्रविचित्र असं काहीतरी फोटो असणार, म्हणूनच तू मला दाखवत नाही आहे ना, दाखव असं म्हणत तिच्या हातातनं तो फोटो खेचू लागतो. आणि ती नको ना म्हणत असते. तितक्यात तो फोटो तो हातात घेतो आणि पाहायला तो पलटणार त्याच वेळेला लाईट जाते. लाईट गेल्याने त्याला त्या फोटोत काय आहे ते दिसलेलंच नसतं. आणि तो ईश्वरीला म्हणतो तू इथे खोलीतच बसून राहा, बाहेर येऊ नको, मी काय झालेलं आहे तिचं पाहून येतो. ईश्वरीच्या जीवात जीव येतो आणि ती मोठा श्वास घेत तिथे बसते. तो फोटो पुन्हा एकदा ती लपवून ठेवते. राकेश घरामध्येच आपल्या अर्णवच्या ऑफिसच्या ज्या काही फायलीज, जे काही लॉकर आहे तिथे त्याची चावी शोधू लागतो आणि त्याला लॉकरची चावी मिळालेली असते. लॉकर खोलून तो पैसे वगैरे आहे का ते शोधू लागतो, पण पैसे वगैरे लॉकरमध्ये नसतात. चेकबुक त्याला मिळालेला असतो अर्णवचा. त्या चेकबुकमधले 2-3 चेक त्याने काढून घेतलेले असतात. आता त्या चेकबुकवरती अर्णवची साईन हवी, पण ती कशी मिळवायची. मग त्याचीही त्याला युक्ती सुचली की आपणच त्याची साईन कॉपी करायची. मग त्याच्या फायलींमधला एक साईनचा पेज तो तिथून काढून स्वतःकडे घेतो, म्हणजे ती कॉपी करता येईल. तितक्यातच मामांचा गाणं गात गुणगुणण्याचा आवाज येतो आणि राकेश लगेच पडद्याच्या पाठीमागे जाऊन लपतो. मामांना दिसणार नाही अशा ठिकाणी तो उभा असतो आणि मामा तिथे येऊन फायली वगैरे बघू लागतात. ऑफिसचं सगळं काम तिथेच असतं ना. फाईल ठेवून ते वापस जात असताना त्याला काहीतरी विचित्र असा आवाज येतो. मागे वळून पाहतो तर पडद्याच्या आड काहीतरी उभं असल्यासारखं दिसू लागतं. मामा पडद्याच्या जवळ जाऊ लागतात. त्याच वेळेला लाईट गेली, अंधार झाला. मामा तिथेच थांबतात. अंधार का झालं, कुठे गेली लाईट बघण्यासाठी ते मागे फिरून निघून जातात. त्यामुळे इथे आता राकेशला पुन्हा एकदा संधी मिळाली आणि तो ते चेकबुक आणि साईन केलेला पेपर दोन्हीही घेऊन रूममध्ये पसार होतो. इकडे सकाळी सगळेजण हाका मारू लागतात, ईश्वरी खाली ये, वहिनीसाहेब खाली या. आणि मग ईश्वरी खाली येऊ लागते. ईश्वरी विचारात पडू लागते, काय झालं, कोणीच दिसत का नाही, सगळे कुठे गेले, मला इतक्या वेळ तर हाका मारत तर होते. मग ती इकडे तिकडे पाहू लागते आणि सगळेजण मग तिला सरप्राईज असं म्हणत समोर येतात. समोर आल्यानंतर ती टेबलाकडे पाहते. इंदोरी मोठी मोठी जिलेबी, समोसे, कचोरी, इतके सारे इंदोरी प्रकार, इंदोरी पोहे जसे ईश्वरीला आवडतात तसे सगळं काही पदार्थ चमचमीत बनवून नाश्त्यासाठी इथे ईश्वरीसाठी ठेवलेले असतात. आणि ईश्वरी सगळ्यांकडे पाहू लागते. सगळ्यांनी अशी मास्टर शेफ बनवून सगळ्यांनी तिला सरप्राईज दिलेलं तिला खूप आवडलेलं असतं. आणि ते सगळ्यांना म्हणू लागते, तुम्ही सगळेजण एवढं माझ्यासाठी का बरं करताय, नका करू, मला खूप कसतरी होत आहे. तरी इथे मामा म्हणतात, अगं तुझ्या तोंडाला चव नाही तापामुळे. आणि आजीही म्हणू लागते, जर तू काही खाल्लं नाही तर तुझ्या अंगात ताकद कुठून येणार, तू किती वीक झाली आहे दिसतंय ना आम्हाला. पण आता काही बोलायचं नाही, आम्ही दिलेलं सगळं काही तू संपवून टाकायचं. सगळेजण तिला एक एक पदार्थ वाढू लागतात प्लेटमध्ये. ती खरंच घाईवरून जाते की आपल्यावरती हे सगळेजण किती प्रेम करत आहे. आणि ज्या दिवशी सगळ्यांना कळेल की माझी आई ती बाई आहे, त्या वेळेला सगळ्यांना किती मोठा धक्का बसेल. मला तर भरभरून प्रेम दिलं यांनी, आता ते प्रेमाची परतफेड मी कशी करू, काय करू, हे सत्य लपवण्यासाठी आईशी बोलायलाच हवं. आईच आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल, म्हणून ती आता विचारात पडलेली असते. इकडे राकेश मात्र आता प्रयत्न करत आहे, जशी अर्णवची साईन आहे तशी सेम टू सेम साईन करण्याची. इथे प्रॅक्टिस त्याची इतकी जोरदार चालू आहे, त्याला त्या चेकबुकवरती छान प्रकारे साईन करून
अख्खं बँक अकाउंट रिकामं करायचं आहे. तर तो बँकची साईन करण्याचा प्रयत्न करू लागतो. इकडे वल्लवीला आता फोटो अशा ठिकाणी ठेवायचे अर्णवला दिसेल आणि अर्णवला असं दाखवायचं आहे की ईश्वरीने तुला फसवलं, तिला माहिती असून सत्य तिने इतके दिवस ते लपवून ठेवलं आणि ईश्वरीवरती तो राग भरेल, रुसेल आणि कधीही न सुटणारी ईश्वरी, चिकट ईश्वरी एकदाची अर्णवच्या आयुष्यातून सुटून जाईल. इथे अंजली आलेली पाहताच पटपट सगळं काही आवरून राकेश ठेवून देतो आणि अंजली मग राकेशला म्हणू लागते की आजीने तुम्हाला सगळ्यांना बाहेर बोलवले, चला बरं आजी बोलवते म्हटल्यावर राकेशही अंजलीच्या मागे मागे निघू लागतो हॉलमध्ये आजीकडे. सगळेजण हॉलमध्ये जमा होणार असतात. वल्लवी नसते तिथे, मग तिला बोलवायला मामा जातात. मामा तिला म्हणू लागतात की आईने हॉलमध्ये सगळ्यांना बोलवले, काहीतरी सरप्राईज आहे. तर काय ते माहीत नाही पण बोलवले. सगळेजण हॉलमध्ये जमा होतात. इथे छान प्रकारे तयारी आकाश आणि आजीने केलेली असते. ईश्वरीला आजी म्हणते की तू इथे बस. हे सगळं फार विचित्र वाटतं, पण आजी आता औक्षण करायला घेते ईश्वरीचं. ईश्वरीला ती सगळ्या घराच्या जबाबदाऱ्या देणार असं म्हणून सगळ्यांना सरप्राईज देते आणि ती सांगते मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. मला आता कळलं आहे की ईश्वरी ह्या घराची सगळी जबाबदारी सांभाळू शकते. तिजोरीच्या चाव्या, घरातल्या सगळ्या गोष्टींच्या चाव्या आज मी ईश्वरीच्या स्वाधीन करते आणि मी निवृत्त होणार ह्या सगळ्या गोष्टीतनं. मग माझा देवधर्म करायला मोकळी. आई तुझा निर्णय खूप आवडला असं म्हणत मामा आईशी बोलतो की खूप छान निर्णय घेतला. आकाश सगळेजण खुश असतात. आकाश तर म्हणतो की आत्ता खऱ्या अर्थाने आमच्या वहिनीसाहेब झाल्या आहेत. आणि ईश्वरी नाही नाही म्हणत असतानाही आजी तिच्या हातावरती ह्या चाव्यांच्या जबाबदाऱ्या सोपवते. ईश्वरीला फार घहिवरल्यासारखं होऊ लागतं. तिच्या हातातनं सगळं काही निसटल्यासारखं वाटू लागतं. आजी आणखी एक तिच्या हातात गोष्ट देते, ती म्हणजे बाळकृष्ण. बाळकृष्ण म्हणजे ह्या घराचं नंदनवन कर, सगळं देव उपचार सगळं काही तू व्यवस्थित पार पाडसून म्हणून, आणि इथून पुढे तूच सगळी जबाबदारी सांभाळ असं म्हणत आजी तिच्या स्वाधीन सगळं करते. पण तिने आता सगळं काही आजीला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आजीला ती म्हणू लागते आजी माझ्याकडनं हे सगळं सांभाळलं जाणार नाही, प्लीज तुम्ही ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याजवळ ठेवा असं म्हणाल्यानंतर आता पुढे काय होणार हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला उद्याच्या भागाच्या वाट पाहावं लागणार. त्यात थोडं आपल्याला असं दिसणार आहे की अर्णवला आकाश सांगतो की तू तुझ्या मनातल्या एकदाचं ईश्वरीला सांगून टाक, म्हणजे आणखी तुझे मार्ग मोकळे होईल, घरात आणि संसारात तुझ्या जास्त आनंद नांदेल. पण तो विचार करतोय कसं सांगू. राकेशने मात्र आता इथे प्लॅन केला आहे. त्याने एकदम व्यवस्थित चेकबुकवरती साईन केली आहे आणि त्या माणसाला सांगितले की बँक अकाउंट पूर्ण रिकामं करून मला आणून द्यायचं, तुला तुझा वाटा मिळणार. आणि चांगलीच आता अर्णवला फटका बसणार आहे राकेशच्या ह्या कृत्यामुळे. इकडे ईश्वरी तिच्या आईला फोनवरती सांगू लागते की आई, अर्णवच्या आईच्या आयुष्यातली ती बाई ज्यामुळे तिने आत्महत्या केली ती तूच आहे का? काय आहे त्या दिवशीचं सत्य सांग. आणि त्याच वेळेला हे सगळं काही वल्लवी ऐकते आणि आता वल्लवी ईश्वरीला मिसगाईड करून आणखी जास्त गुंताडा वाढवून ठेवणार. चला तर मग पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.